या खमण ढोकळ्याची जाळी तुम्ही पाहू शकता। एकदम सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा तयार होतो। नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनल वरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला खमण ढोकळा बनवून दाखवणार आहे। हा खमण ढोकळा तुम्ही पाहू शकता, एकदम असा स्पंजी झालेला आहे, हलका फुलका आणि जाळीदार देखील झालेला आहे। यासोबत खाण्यासाठी एक ग्रीन चटणी देखील बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये एक पाटी पाणी घालायचं। यानंतर यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं। जर हे सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे नसेल तर एक मोठा चमचा लिंबू रस यामध्ये घालून घ्या। यानंतर यामध्ये एक मोठा चमचा साखर घालायची, 2 चमचे तेल घालायचं, चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं। आता हे सर्व साहित्य पाण्यामध्ये चांगलं मेल्ट होईपर्यंत हे चांगलं हलवून घ्यायचं। यामध्ये मी हळद किंवा रंग देखील घालणार नाही। तुम्हाला जर हळद किंवा रंग घालायचा असेल तर पाव चमचा यामध्ये घालून घ्या। नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे। तर बेसन पिठामध्ये खूप गाठी असतात, त्यामुळे बेसन पीठ यामध्ये चाळून घालायचं। साधारण 2 वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचं। तुम्हाला जर नाश्त्यासाठी अगदीच अर्ध्या तासात काही बनवायचं असेल तर हा ढोकळा तुम्ही बनवू शकता। सर्व बेसन पीठ चाळणीने चाळून घेतले। यानंतर आता बेसन पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर बघा, बेसन पीठ आपण चाळून घेतले, त्यामुळे यामध्ये जास्त गाठी होत नाहीत, पण एक अर्धी गाठ झाली तर ती चांगली मोडून घ्यायची। बेसन पिठाचं बॅटर बनवून झाल्यावरती हे आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे। यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं। तर माझ्याकडे हा केक टीन आहे। तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर कुकरच्या डब्यात सुद्धा तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता। ढोकळा वाफवण्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पॅन किंवा कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं, त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि आता यावरती झाकण ठेवून याला चांगली उकळी येऊन द्यायची। 5 मिनिटं झालेले आहे। या बॅटरवरील झाकण काढूया आणि आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे। साधारण 1 चमचाभर इनो यामध्ये घालून घ्यायचा। जर तुमच्याकडे इनो नसेल तर 1 चमचा सोडा सुद्धा घालू शकता। आता या इनोवरती आपल्याला 1 चमचाभर पाणी घालून घ्यायचे। आता हा इनो या बॅटरमध्ये पटापट फेटून घ्यायचा आहे। तर ही कृती आपल्याला एकदम फास्ट करायची। हे बॅटर तुम्ही हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता। बॅटर बघा चांगलं फुललंय, यामध्ये चांगले बबल्स दिसायला लागले आणि थोडंसं पांढरट हे बॅटर तयार झाले। लगेच हे टीन मध्ये घालून घ्यायचं। तुम्ही कुकरच्या डब्यात जर वाफवून घेत असाल तर कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर घालून घ्या। बॅटर डब्यामध्ये घातल्यावर यामध्ये थोडीफार हवेची पोकळी राहते, त्याकरता इथे दाखवल्याप्रमाणे 1 ते 2 वेळा टॅप टॅप करायचं। लगेच हा ढोकळा आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे। या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये हा टीन ठेवायचा आणि वरून झाकण ठेवायचं। साधारण 25 ते 30 मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा। तर सुरुवातीला 15 ते 20 मिनिट यावरील झाकण काढायचं नाही। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती साधारण 26 ते 27 मिनिट झालेले आहेत। आता यावरील झाकण काढूयात। ढोकळा झालाय का नाही हे पाहण्याकरता सुरी ढोकळ्यामध्ये घालून पाहायची। सुरी जर क्लीन निघली तर समजायचं आपला हा ढोकळा झालेला आहे। हा ढोकळा आता थंड करायला ठेवूयात। तोपर्यंत ढोकळ्यावरती घालण्याकरता फोडणीचं पाणी बनवण्याकरता गॅसवरती छोटा पॅन ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडायला लागल्यावर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 1 ग्लासभर पाणी यामध्ये घालून घ्यायचं। अर्धा चमचा साखर घालायची। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। पाण्याला चांगली उकळी आल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता हे फोडणीचं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं। ढोकळा पूर्ण थंड होऊन द्यायचा। पूर्ण थंड झाल्यावर ढोकळ्याच्या कडा सुरीच्या मदतीने इथे दाखवल्याप्रमाणे मोकळ्या करून घ्यायच्या। यानंतर आता या टीन वरती एक प्लेट पालती ठेवायची। प्लेट पुन्हा सरळ करून घ्यायची। डब्यावरती 2 ते 3 वेळा टॅप टॅप करायचं। अगदी अलगद हा ढोकळा बाहेर निघतो। तर इथे तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला काय मस्त अशी जाळी सुटली आहे। एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालाय। आता हा खमण ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर कट करताना तुमच्या लक्षात येत असेल ढोकळा एकदम असा सॉफ्ट झालेला आहे।
तर चौकोनी आकारामध्ये हा ढोकळा मी कट करून घेते। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये ढोकळा कट करू शकता। बरेच जण ढोकळा चांगला फुलण्याकरता त्यामध्ये रवा वापरतात, परंतु आपण फक्त बेसन पीठ वापरून हा ढोकळा बनवलेला आहे, तरी देखील एकदम सुपर सॉफ्ट असा तयार झालाय। आता यामध्ये आपण जे फोडणीचं पाणी बनवून ठेवलं होतं ते घालायचं। गार्निशिंगसाठी वरून बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची। यातील एक ढोकळ्याचा पीस मी तुम्हाला काढून देखील दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता, याला जाळी काही सुरेख आली आहे आणि एकदम असा सॉफ्ट स्पंजी तयार झालाय। दाबल्यानंतर हा ढोकळा अजिबात कुठेही तुटत नाही किंवा मग एकदम असा दाटल्यासारखा सुद्धा दिसत नाही। तर अजून एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता काय मस्त आपला ढोकळा तयार झालाय। ढोकळ्यासोबत खाण्याकरता एक ग्रीन चटणी बनवायची। त्याकरता मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर, अर्धी मुठ पुदिना, 1 इंच अद्रकचा तुकडा, 3 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे फुटाण्याचे डाळवे, अर्धा चमचा लिंबू रस, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला घाला। चवीनुसार मीठ घालायचं। सुरुवातीला पाणी न घालता असंच वाटून घ्यायचं। यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची। हा ढोकळ्याचा आणि चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।